तर राज्यभरात सध्या अनेक युती आघाड्या होत आहेत असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। सोलापूरच्या कुर्डवाडीतील शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमची युती असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती भविष्यातील नांदी असू शकते असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत, पण आज दोन शिंदेंची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात। आज आपण दोघेही एकत्र इथं आलेलो आहोत। ही महाराष्ट्राची कराची भविष्याची नांदी सुद्धा असू शकते। तर राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। बुलढाण्यातील प्रचार सभेत बोलताना अजित पवारांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। कुणामुळे आपल्या लोकांचं भलं होणार हे बघायचं असतं असं देखील यावेळेला अजित पवार यांनी म्हटलंय। चांगल्या लोकांना हेरायचं असतं, या माणसाला पण आम्ही हेरलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली। शेवटी चांगलं ते चांगलंच आहे ना बाबा। त्याच्यामध्ये मी सांगतो, कुणीच कुणाचा कायमचा दुश्मन नसतो राजकारणामध्ये, आणि कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, दोस्तही नसतो। त्याच्यामुळं कुणामुळं आपल्या लोकांचं भलं होणार आहे हे आपण बघायचं असतं। तर वाशिम मधील सभेत एकनाथ शिंदेंनी डायलॉगबाजी केली आहे। दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वक्तव्य शिंदेंनी सिनेमातील डायलॉग मारत केलेलं आहे। बंड पुकारून दावणीला लावलेला धनुष्यबाण सोडवण्याचं काम केलं असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं। कमिटमेंट महत्वाची। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। अरे असंच पाहिजे। तर एकनाथ शिंदेंनी उठाव केला आणि त्याची आठवण श्रीकांत शिंदेंनी जी आहे ती काढलेली आहे। उठावानंतर सरकार आलं आणि चाललं सुद्धा असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। गुलाबराव पाटील, दादा हुसेंनी पाठिंबा दिला हे असं देखील यावेळेला श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। शिंदे साहेब जेव्हा उठाव करून गेले तेव्हा ही सगळी मंडळी, भुसे साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, सर्व कार्यकर्ते असतील, हे शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले। लोक इथे म्हणत होते यांचे सरकार जे आहे काय बनणार आहे, आणि सरकार बनल्यानंतर जे आहे हे सरकार किती दिवस चालणार आहे, अशा वल्गना केल्या। पण हे सरकार चाललं, पण चांगलं काम पण केलं आणि मोठ्या बहुमताने जे आहे सरकार निवडून पण आलं, आणि त्याचं श्रेय जे आहे आपल्या सगळ्यांना जे आहे त्या ठिकाणी जातं। तर लोणावळ्यामध्ये प्रवीण दरेकर प्रचाराच्या मैदानात आहेत। रहिवाशांच्या प्रश्नांसंदर्भात दरेकरांच्या बावनकुळेंना फोन पाहायला मिळतोय। कालेकर मळा येथील रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दरेकरांनी ही मागणी केलेली आहे। दरेकरांनी बावनकुळेंना फोन करत प्रश्नासंदर्भात मागणी केली। प्रत्येक प्रॉपर्टीचे सिटी सर्वे करण्याचा, प्रॉपर्टी काढण्याचा निर्णय आपण केला। या पद्धतीने लोणावळ्याचे संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड आपण 3 महिन्यात देण्याचा निर्णय करू। महसूल मंत्री म्हणून मला जो अधिकार मागचे मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, माननीय प्रवीण दरेकरजी लोणावळ्याची आपण बैठक घेऊ, आणि बैठक घेऊन 2 तारखेनंतर पुढच्या दिवाळी मंगळवार असेल त्या मंगळवारी लोणावळ्याची बैठक होईल, आणि ज्या लोकांचे प्रॉपर्टी कार्ड आणि सिटी सर्वे झाले आहे त्या सर्वच सिटी सर्वे करून देण्याचा निर्णय मी करेल। लोणावळ्याच्या जनतेने सर्वांनी प्रचंड बहुमताने तिचा परिवार निवडून द्या। मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करतो, माझ्या अधिकाराचा वापर करून सर्वांचं सिटी आणि प्रॉपर्टी कार्ड देईल। तर लाडकी बहीण ही माझी संकल्पना असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं, यांनीच आम्हाला मंत्री केलं, लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। लाडकी बहीण कोणाचंही घेतलेलं विसरत नाही असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं शिवराजजी चव्हाणांनी लाडली बहिणा योजना आणली, आणि माझ्या परळीमध्ये सभा होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% उगा बोला फुलाची गाठ पडली, मी काही केलं नाही, पण खरं झालं का, स्त्री हे शक्ती उगे, तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही।
नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही.